नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहे वडापाव। त्यासाठी मी इथे कुकरला बटाटे शिजण्यासाठी लावलेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रक, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचे जिरे, आता झाकण लावून आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत। तर पाणी न टाकताच मी हे वाटून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे पण मस्त असे शिजलेले आहेत। हे थंड झाल्यानंतर आपण त्याचे साल काढून घेणार आहोत। तर आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी एक गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण घालणार आहे 2 पळ्या तेल। तेल छान गरम झाल्यानंतर टाकायचं आहे अर्धा ते 1 चमचा मोहरी, त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरला फिरवलेली पेस्ट होती ती टाकून घेणार आहोत। तर याच्यामध्ये जिरे टाकलेले होते पेस्टमध्ये, त्यामुळे मी तेलामध्ये फोडणीला जिरे वापरलेले नाहीये। आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा आपण अर्धा मिनिटभर कमी गॅसवरच परतून घेणार आहोत। परतल्यानंतर मग जे आपले उकडलेले बटाटे होते ते मी इथे टाकून घेत आहे। तर बटाट्यांचे साल मी काढून घेतलेले आहे आणि अशाच पद्धतीने मोठे मोठे बटाटे मी इथे टाकलेले आहे आणि चमच्याच्या मदतीनेच आपल्याला हे थोडेसे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। खूप जास्त बारीक याला मॅश करायचं नाहीये, खाताना हे दाताखाली आले की छान लागतात, त्यामुळे तसेच ठेवलेले आहे। त्यानंतर इथे टाकलेली आहे मी फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता परत एकदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर कमी गॅसवर 2 ते 3 मिनिटं मी छान भाजी परतवून घेतली आहे आणि आता गॅस बंद करून ही चटणी आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता भाजी ही व्यवस्थित थंड झालेली आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या साईजची टिक्की बनवायची आहे तेवढा भाग घेऊन आपल्याला अशा पद्धतीने चापट अशी ही टिक्की बनवून घ्यायची आहे। तुम्ही जर गाड्यावर वगैरे वडापाव खाल्ला असेल तर तुम्ही जर तिथे बघितलं असेल तर ते लोक सुद्धा अशाच पद्धतीने टिक्की बनवतात, एकदम गोल बॉल सारखी टिक्की बनवत नाही। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या टिक्की चापट अशा बनवून घ्यायच्या आहेत। तर एवढ्या 4 बटाट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की मी किती टिक्क्या बनवून तयार केलेल्या आहेत। तर इथे मी 4 बटाटे उकडले होते, त्याच्यामध्ये 8 आपले टिक्की बनवून तयार झालेले आहेत। त्यानंतर आता वडापावच्या कोटिंगसाठी आपण इथे बॅटर बनवून घेणार आहोत। तर इथे मी साधारणतः 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, चमच्याने सुद्धा मोजून घेऊ शकता। त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद, या व्यतिरिक्त आपल्याला काहीच घालायचं नाहीये। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं छान असं बॅटर बनवून घेणार आहोत। तर याच्यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर बनवून तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित असं एकदम स्मूथ आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी अशी असायला हवी। तर आता सगळ्या गोष्टी बनवून तयार आहेत, चला आता वडापाव बनवायला सुरुवात करूया। तर वडापाव तळण्यासाठी एका कढईमध्ये मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे मी काही मिरच्या तळून घेत आहे। तर मिरचीला मधून कट मारून मग त्या मिरच्या तळायच्या, म्हणजे त्या तेलामध्ये उडत नाहीत। तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि याच्यावर मीठ टाकायचं आहे जेणेकरून त्या टेस्टी लागतील। तर आता आपण वडापाव तळून घेऊया। त्यासाठी एक टिक्की अशा पद्धतीने मी बॅटरमध्ये बुडवून घेतली आहे। त्यानंतर सगळ्या साईडने तिला छान बॅटरने कोट केल्यानंतर अशा पद्धतीने हळूच हा जो वडापाव आहे तो तेलामध्ये सोडायचा आहे। तर खालच्या साईडने व्यवस्थित रंग आल्यानंतरच मग आपल्याला हा वडापाव पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता मस्त असा आपला वडापाव बनवून तयार झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडापाव पण इथे तळून घेणार आहोत। फक्त वडा तेलामध्ये सोडताना एकच काळजी घ्यायची आहे की कढईच्या साईडने तो वडा एका साईडने सोडायचा आहे तेलामध्ये, जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही। आणि इथे अशाच पद्धतीने मी सगळे वडापाव तळून घेतलेले आहेत आणि आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। तर तुम्ही ते बघू शकता सगळे वडापाव कसे टम्म फुगलेले आहेत। आता चला आपण वडापाव सर्व करून घेऊया। तर त्यासाठी घेतलेला आहे मी एक फ्रेश पाव, त्याला अशा पद्धतीने चाकूनेमध्ये कट लावून घ्यायचा। त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी चटणी किंवा मग टोमॅटो केचप सुद्धा पावला लावू शकता आणि त्यानंतर एक वडा याच्यामध्ये आतमध्ये ठेवून द्यायचा। त्यानंतर आपण जी मिरची तळली होती ती पण आपण सर्व करूया आणि तुम्ही ते बघू शकता मस्त असा गरम गरम आणि झणझणीत वडापाव आपला बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही पण रेसिपी घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।